इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कवी कुसुमाग्रज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा दिन म्हणून साजरी केली जाते। या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेचे महत्त्व लोकांना पटवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। आज उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ संचालित यशवंत विद्यालय या शाळेच्या पुढाकाराने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते। या दिंडीत शाळेतील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। यावेळी लेझिम पथक आणि डोक्यावर तुळस घेऊन तसेच पारंपरिक पोशाखात विद्यार्थी या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले होते। ही ग्रंथदिंडी यशवंत विद्यालय येथून सुरू होऊन पुढे श्रीराम मंदिर, श्रीराम नगर परिसरातील विविध भागात फिरून संपन्न झाली। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मराठी भाषा ही किती समृद्ध आहे आणि तिचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी हातात घोषवाक्य लिहून विद्यार्थी या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले होते। ही ग्रंथदिंडी यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष डॉक्टर विलास चौधरी, सचिव दिलीप सपकाळ, शिवदास शिंपी, प्रेमलता नेहते, बापू सावंत, मुख्याध्यापक प्रल्हाद कोलते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। नमस्कार। यशवंत विद्यालय उल्हासनगर 4 माध्यमिक विद्यालयाच्या मार्फत यावर्षी 27 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मतिथी निमित्ताने जो मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो, त्या निमित्ताने आज ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या ग्रंथदिंडीच्या आयोजनामध्ये लेझिम पथक, पारंपरिक पेहरावातील विद्यार्थी आणि त्याचबरोबर जी आपली परंपरा आहे तुळशी डोक्यावर घेऊन या ग्रंथदिंडीमध्ये सामील होणं, तेही विद्यार्थ्यांनी केलं होतं। शाळेच्या सर्व शिक्षकांनी मोठ्या परिश्रमाने या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन उत्कृष्टरित्या केलं होतं। आपल्या श्रीरामनगर परिसरातील वेगवेगळ्या भागातून ही दिंडी आज आपण मार्गस्थ केली आणि त्यामध्ये मराठी भाषेचा गौरव वाढण्यासाठीच्या काही स्लोगन्स अर्थात घोषवाक्य आपण त्या ठिकाणी दिलेत। मराठी भाषा दिनाचा 2 प्रकार आपण पाहतो, गौरव दिन आणि राजभाषा दिन। आजपर्यंत बऱ्याच वेळेला असं घडलंय की 27 फेब्रुवारी म्हटलं की मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो, परंतु तसं नाही। तर आज मराठी भाषा गौरव दिवस असा जाहीर करण्यात आलेला आहे आणि मराठी राजभाषा दिवस हा 1 मे अर्थात महाराष्ट्राचं ज्यावेळेला आपण निर्मिती झाली तो दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो। या कार्यक्रमाचं आयोजन याच्यासाठी किंवा मराठी भाषा गौरव दिन याच्यासाठी की कुसुमाग्रजांचं योगदान मराठी भाषेच्या वैभव वाढवण्यामध्ये फार अमोल आहे आणि त्याचं कुठलीही प्रकारची तुलना होऊ शकत नाही। एक नटसम्राटसारखी अजरामर कलाकृती आणि कणासारखी जी कविता आहे आजही विद्यार्थ्यांना प्रेरणा देते। पाठीवरती हात ठेवून तू फक्त लढ अशा प्रकारची म्हणणारी ही कविता कुसुमाग्रजांची आजच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा देते। अशा प्रकारचं योगदान कुसुमाग्रजांचं या मराठी भाषेच्या वैभवात राहिलंय। त्याबद्दल मी कुसुमाग्रजांच्या जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन करून सर्व नागरिकांना सुद्धा मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांची जयंती म्हणजे एक मराठी भाषा दिन ह्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि आमच्या ह्या यशवंत विद्यालय माध्यमिक विभागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे आज तो दिन मराठी दिन साजरा केला। आम्हाला कुठल्याही परप्रांतीयबद्दल आकस निश्चितच नाही आहे, पण जर 25-25, 30-30 वर्षे या महाराष्ट्रात येऊन जर हे परप्रांतीय मराठी बोलू शकत नसतील तर हा आमचा फार मोठा अनुशेष या ठिकाणी आहे की जास्तीत जास्त परप्रांतीयांनी सुद्धा मराठी भाषा शिकायला पाहिजे, त्यांना मराठी भाषा यायला पाहिजे। पण आज तसं होत नाही। मराठी भाषा कंपल्सरी प्रत्येक इंग्रजी शाळेतून शासनाने केलेली आहे, परंतु कंपल्सरी असून सुद्धा बऱ्याच इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवल्या जात नाही, हा आम्हाला खेद आहे। खरं तर शासनाने यात लक्ष घालायला पाहिजे आणि कंपल्सरी ही मराठी भाषा, मराठी विषय त्या प्रत्येक शाळेमध्ये केला पाहिजे, जेणेकरून
परप्रांतीय असतील किंवा जे नॉन महाराष्ट्रीयन ज्यांना मराठी येत नाही अशा लोकांना मराठी यायला सुरुवात होईल. आज मराठी दिनानिमित्त मी सर्व आमच्या शिक्षकांना, आमच्या विद्यार्थ्यांना आणि तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.